नमस्कार मित्रांनो, मी सूरज आणि आज आपण या व्हिडिओमध्ये नारळ आणि तांब्याच्या गजाच्या सहाय्याने कशा पद्धतीने जमिनीखालील पाणी पाहिलं जातं हे पाहणार आहोत. आपण पाणी शोधायचे 3 वेगवेगळे प्रकार पाहणार आहोत. यामध्ये पहिला प्रकार म्हणजे तांब्याचा गज वापरून पाणी बघणे. पाण्याळे लोक हा तांब्याचा गज आपल्या छातीजवळ धरतात. गजाचे 2 टोके ही समोर असतात. जिथे पाणी असेल तिथे हातातील गजांना धक्का पोचतो आणि ते उलट्या दिशेने फिरायला लागतात. ज्या ठिकाणी तीव्रता जास्त जाणवेल तिथे पाणी मुबलक प्रमाणात आहे असं सांगितलं जातं. गज वापरून पाणी पाहण्याच्या या पद्धतीला तावजिंग असं म्हणतात. दुसरी पद्धत म्हणजे नारळ तळ हातावर घेऊन पाणी बघणे. अशा पद्धतीने नारळ हातात आडवा घेऊन चालावं लागतं. असं नारळ हातात घेऊन चालत असताना जिथे जमिनीखाली पाणी असते तिथे नारळ असा उभा राहतो. पाणी पाण्याची तिसरी पद्धत मला खूपच छान वाटली. ती म्हणजे तव्यामध्ये नारळ घेऊन त्यावर बसायचं आणि जिथे पाणी असेल तिथे हा नारळ आपल्याला चक्क जोरजोरात गोल गोल फिरवायला लागतो. अशा पद्धतीने आम्ही पाण्याला घेऊन जुन्या पद्धतीने जमिनीखालील पाणी बघितले.